नमस्कार मित्रांनो. तर यावर्षी आपण चिनी तंत्रज्ञानाने मक्याची लागवड केली आहे. त्याच्यामध्ये 2 रोपातील अंतर जे आहे हे आहे 15 इंच. एका ठिकाणी झाडा संख्या आहे 2 झाडाची संख्या टाकण्यासाठी आपण टोकन मशीनचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक दात मशीनचा चालू, 2 दात बंद. दात चालू बंद करण्यासाठी मशीनच्या जे बॉक्सच्या विरुद्ध बाजू असते, दातावर जे स्क्रू असतात त्या ठिकाणी स्क्रू जर काढलं तर आपण हे दात पडणं बंद होते. तर एक दात चालू, 2 दात बंद. आणि 2 बियाणं पडण्यासाठी आपण 2 विलांचा वापर एकाच वेळेस केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पॅडक्रॉपची मशीनला 3 नंबरच्या जे विला आहेत आणि दोन्ही विलाला चंद्राची कोर जी आहे ही लावलेली होती. त्याच्यामध्ये 0ची विला असते ती काढून टाकायची आणि एक बियाणं बसणाऱ्या 2 विला त्या ठिकाणी वापरलेले आहे. तर अशा पद्धतीने याची लागवड आहे. आणि ड्रीपमधलं अंतर जे आहे हे आहे 4.5 फूट. दोन्ही ड्रीपमधलं अंतर 4.5 फूट आहे. ड्रीपच्या उजव्या बाजूला 9 इंच, डाव्या बाजूला 9 इंच असं 2 ओळी आहेत, म्हणजे 1.5 फूट. आणि मधला जो स्पेस आहे तो आहे 3 फुटाचा. 2 रोपातील अंतर 15 इंच आहे. आणि खताच्या व्यवस्थापनामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 2 बॅगा झिंक कोटेड असलेल्या सोबत 14-35-14 एकरी 1 बॅग असा बेसल डोस दिलेला आहे. 2 वेळेस 12-61-00 हे आपण ड्रीपमधून दिलेलं आहे, साधारण 25 दिवस आणि 32 दिवसाला. त्यानंतर साधारण 45 दिवसाला याला 4 लिटर झिंक, अर्धा किलो युरिया 1 बॅग अशाला याला ड्रीपमधून दिलेलं आहे. त्यानंतर साधारण 50 दिवस आणि 60 दिवस याला 9-24-24 एकरी 20-20 किलोचे 2 डोस याला ड्रीपमधून आपण जेव्हा आपण खतं देतो तेव्हा साधारण 3 दिवस पाण्यामध्ये मुरू घालायचं आणि चाळणीने चाळून त्याला ड्रीपमधून त्याला द्यायचं. असं याचं आतापर्यंत खताचे व्यवस्थापन हे झालेलं आहे. तर फवारणीच्या व्यवस्थापनामध्ये एकरी सुरुवातीला जे आहे हे पहिल्या फवारणीमध्ये आपण रोको, इमामॅक्टिन आणि 28-28-00 जे की वाढीसाठी काम करते याचा आपण वापर केला आहे. आणि दुसरी फवारणी जी आहे ही इमामॅक्टिन प्लस क्लोरो सोबत पॉलिराम बुरशीनाशक जे की BSF कंपनीची मिळते त्याचा आपण वापर केला आहे. 2 वेळेस पोंगा भरणी केली आहे, कारण की जे आपण अळीचे 100% नियंत्रण म्हणतो हे पोंगा भरणे होते. त्याच्यामध्ये आपण बॅराझाईड आणि डेलिगेट याचा आपण वापर केला आहे. बॅराझाईड आपण साधारण 30 मिली 20 लिटरसाठी, आणि एका एकरमध्ये फक्त 2च पंप लागतात. तर तुम्ही पोंगा भरणी करत असाल तर फक्त 3-4 थेंब यामध्ये पडले तरी तुम्हाला 100% रिझल्ट जे आहे हे मिळत असते. याच्यामध्ये फक्त एकच खर्च आहे ते म्हणजे मजुराचा, परंतु तेवढाच तुमचं औषधामध्ये बचत होते. तर याच्यामध्ये ते फायदा याच्यामध्ये पोंगा भरण्यामध्ये आहे. तर आता एवढं नियोजन झालं. साधारण बियाणं जे आहे हे आपल्याला साधारण लागलेलं आहे 9 किलो. 9 किलो जर तुम्ही बियाणं टाकत असाल तर साधारण तुमची झाडा संख्या जी आहे साधारण 27,000 ते 28,000 पर्यंत झाडा संख्या याच्यामध्ये राहते. तर याच्यामध्ये तुम्हाला एक करायचं आहे. आता 28,000 झाडा संख्या तुम्ही कशी मोजायची, तर एका एकर क्षेत्रफळ म्हणजे साधारण 43,560 स्क्वेअर फूट भागीला 4.5 म्हणजे जे तुमचं ड्रीपमध्ये अंतर आहे ते साधारण 43,560ला जर तुम्ही 4.5 जर भागले तर साधारण तुमचं 9,680 स्क्वेअर फुटाची तुम्हाला सरी मिळते. तुम्ही दोन्ही बाजूला लागवड करता आहे म्हणजे साधारण 9,680 गुणिले 2 असं जर तुम्ही केलं तर साधारण तुमचं 19,000 पर्यंत की जर तुम्ही एका फुटावर जर एक दाणे जरी टाकले तरी तर तुमचे साधारण 19,000 झाडं बसत असतात. तर त्याच्यामध्ये आपण तो एका जागी 2 झाडे टाकत आहोत आणि 2 रोपाचं अंतर 15 इंच करत आहोत. म्हणजे साधारण तुम्ही 1.3 जरी केलं समजून घ्या तर साधारण आपले 29,000 पर्यंत झाडं जे आहे याच्यामध्ये एकरी झाडाची संख्या बसत आहे. त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी 1 झाड असेल, काही ठिकाणी 3 झाडं सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये आपण कमी जास्त असं समजून घ्या 4,000 झाडं कमी केले तरी आपण साधारण एकरी 25,000 झाडाची संख्या याच्यामध्ये आरामशीर बसवू शकतो. तर याच्यामध्ये एक फायदा आहे की सूर्यप्रकाश याच्यामध्ये मोकळा खेळता असल्यामुळे झाडं एकदम मजबूत स्वरूपाची बनलेली आहेत. त्याचबरोबर मधलं जे स्पेसिंग आहे त्याच्यामुळे सुद्धा झाडामध्ये मोकळी खेळती हवा या ठिकाणी राहते आणि झाड एकदम मजबूतीने बनते. जसे तुमची बाहेरची झाडं जे तुम्ही पारंपरिकमध्ये करता त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरची झाडं जे आहेत हे एकदम मोकळे आणि मोठ्या साईजचे जे बुडं म्हणतो हे बाहेर साईडमध्ये दिसते. परंतु याच्यामध्ये एक आहे की मधल्या भागामध्ये सुद्धा तेवढेच झाडं आहेत जेवढे की तुमचे बाहेर साईडमध्ये असतात तेवढेच याच्यामध्ये हे असते. कारण की याच्यामध्ये सगळ्यात मेन आहे सूर्यप्रकाश, मोकळी खेळती हवा. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सूर्यप्रकाशाने मोकळी खेळती हवा पिकामध्ये तुमच्या काढणीपर्यंत तुमची राहिली पाहिजे. या पद्धतीचं जर नियोजन केलं तर 100% उत्पादन वाढते. आणि आपण नेहमी सांगत आलो की एकरी 70 क्विंटल लागलं त्याच्यामध्ये आपल्याला झालं पाहिजे. तर त्याचं सांगण्यामागचं कारण म्हणजे याच्यामध्ये तुमची झाडं संख्या राहिलेली आहे. जसं तुम्ही बाहेर एका झाडाला 2 कणस जे लागतात आणि बाहेर भरतात तसंच याच्यामध्ये प्रत्येक झाडाला 2 कणस लागून आणि दोन्ही कणस चांगल्या पद्धतीने भरू शकतात. त्याच्यामुळे तुमचं एकरी उत्पादन जे आहे साधारण तुम्हाला 1.5 पट आरामशीर उत्पादन मिळून जाते. जसं की तुम्ही एकरी 40-50 क्विंटल उत्पादन काढत असाल साधारण 1.5 पट उत्पादन तुम्हाला सहज शक्य याच्यामध्ये आहे. कारण की याच्या झाडाची
संख्या जास्त बसलेली आहे आणि झाडा कंस सुद्धा खूप जबरदस्त मोठमोठे जे कंस आहेत ते तुमच्या याच्यामध्ये लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करता येईल. आणि कणाचं नियोजन, आता बरेच शेतकरी असं सुद्धा म्हणतील की तुम्ही बेड केलं का, हे आपण आहे प्लेन जमिनीवर मशागत जी आहे ही आपण सुरुवातीला 3 फळी नागटी केली, नंतर वखरपास केली आणि ही प्लेन जमिनीवर केली आहे. ड्रीप आथरून ड्रीपच्या दोन्ही बाजूला लागवड केलेली हा प्लॉट आहे. तर अशा पद्धतीने आपण मक्याची लागवड यावर्षी चिनी तंत्रज्ञानामध्ये केलेली आहे आणि एकरी टार्गेट आपल्याला व्हायला पाहिजे 70 क्विंटल. कमीत कमी आपण 70 क्विंटल टार्गेट यासाठी ठेवतो की आपण कमीत कमी जे आहे हे 50+ गेलं पाहिजे. या हिशोबाने तुमचं नियोजन हे असलं पाहिजे. आणि जास्त कोणतेही पीक जर तुम्ही घेत असाल तर महत्त्वाचं आहे ते म्हणजे टार्गेट, कारण की तुम्हाला टार्गेट ठेवल्याशिवाय उत्पादन किती झालं किंवा मग बाकीच्या गोष्टी जी आहेत ते म्हणजे तुम्ही जे खर्च करणार आहात त्याच्या पटीने तुमचं उत्पादन किती निघते हे सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे. आणि खर्चसुद्धा लिहून ठेवले पाहिजे. तर एकूण खर्च जे आहे साधारण आपल्याला आज रोजी बियाणे, नागरटी, वखरटी, बेड लावणे, हे जे खर्च आहे खत आणि फवारणी, साधारण आज रोजी 17,000 रुपये जे आहे एकरी याला खर्च लागलेला आहे. आणि अजून याला साधारण हार्वेस्टिंगची जी आहे ही 4,000 रुपये लागतात. म्हणजे साधारण 21 ते 22,000 रुपयेपर्यंत याला खर्च जे आहे एकरी हे त्या ठिकाणी येत आहे. आणि उत्पादन साधारण आपण 50 क्विंटल याच्यामध्ये आरामशीर डोळे झाकून जरी आपण 50 क्विंटल जरी उत्पादन पकडलं आणि भाव साधारण, आता भाव सांगणार नाही आपण, पण भाव चांगला मिळाला तर चांगले पैसे बनतात. कारण की तुम्ही पारंपरिक पेक्षा 1.5 पैसा याच्यामध्ये बनत आहे किंवा मग एकरी 1,00,000 रुपये तुम्हाला उत्पादन सहज हे देऊन जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन हे मक्या पिकामध्ये करता येते. आणि रब्बीमध्ये खास करून ही जी पद्धत आहे खूप जबरदस्त त्या ठिकाणी डेव्हलप होत आहे. धन्यवाद.